कोकणात एखादी कंपनी आली की त्याला कोकणी माणूस विरोध का करतो, कंपनीला दिलेले गाईडलाईन्स कंपनी का पाळत नाही, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत हे बोलणारे सगळे ग्रामस्थ आहेत आणि या ग्रामस्थांना होणाऱ्या एका कंपनीपासूनच्या त्रासापासून अनेक वर्षापासून ते ग्रामस्थ कंटाळलेले आहेत। या खवणे गावामध्ये आपण आहोत। काय सांगाल, गेले अनेक वर्षापासून तुमच्या इथे फिश मिल कंपनी सुरू आहे आणि ह्या फिश मिल कंपनीचा कशा प्रकारे तुम्हाला त्रास होतोय? गेली 8 वर्ष 8 ते 9 वर्ष कंपनीपासून दुर्गंधी आणि ते जे दूषित पाणी बाहेरच्या जागी सोडत होते त्या याचा प्रचंड त्रास निसर्गावर म्हणा किंवा आम्हा मानवावर म्हणा ती सतत अगदी होत आहे। आणि हे पाणी आता त्यांनी डायरेक्ट पाईपलाईन टाकून समुद्रामध्ये सोडलेलं आहे। तर समुद्राच्या जी सागरी जैवविविधता आहे त्या याचा काही विचार न करता प्रशासनाने किंवा शासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्या लोकांना परमिशन दिलेलं आहे। आज गेली 8 वर्ष आम्ही या विरोधात आहोत। आमचे ग्रामपंचायतचे 4 ग्रामसभेचे ठराव याच्या विरोधात असतानाही ते अगदी त्या याचा ठरावांचा विचार केलेला नाही। मग ग्रामपंचायतीचा फायदा तरी काय? मग ग्रामपंचायत ठेवूच नका ना। या कंपनीचं पाणी जे आहे ते समुद्रामध्ये सोडलं जाते आणि ते सध्या सुरू आहे। ह्याचा परिणाम कशा प्रकारे म्हणजे इथल्या पर्यटनावर होऊ शकतो, काय सांगाल? मी सुनील पाटकर। मला या विषयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे। आम्ही असं समजतो की इथे एक ती प्रवाळाची बेटं आपण तयार करणार आहोत लवकरच, निवती किल्ले आणि आमचा ह्याच विभागात। आता हा 8-10 वर्ष आमचे जे सहकारी म्हणाले तो विषय खरा आहे। आम्ही MPCB महाराष्ट्र औद्योगिक प्रदूषण मंडळ याच्याबद्दल अनेक वेळा आम्ही त्यांनी तक्रारी केल्या। शेवटी यावर्षी आमचा हा निर्णय घेण्यात आला। जॉईंट कमिशन आम्ही त्यांनी बसवलं। माननीय आमचे जे जिल्हाधिकारी आहेत अनिल पाटील सर, आमचे केसरकर साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यांच्यानंतर आम्ही आता या गेल्या मार्चपासून ते जवळजवळ ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरचं आमचं हे आहे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत। त्याप्रमाणे कंपनीने बऱ्याच काही त्याच्यामध्ये सुधारणा केल्याचं आश्वासन दिलं होतं, काही सुधारणा केलेल्या पण आहेत। पण जर आपण प्रवाळ बेटं आणि तत्सम काय जर तिथे पर्यावरणाचा जर विचार करणार असो किंवा म्हणजे भविष्यात येणाऱ्या पर्यटनविषयक जर काही आम्ही सोयी निर्माण करणार असो तर आम्हाला एकच सांगायचं आहे की त्यात 2 प्रकारचं प्रदूषण होतं। एक जलप्रदूषण, ते तर राखलंच पाहिजे, कारण त्यामुळे काय होणार आहे की जे ट्रायमेथिलामाइन, डायमेथिलामाइन्स, मोनोमेथिलामाइन्स यासारखे जे विषारी घटक पाण्यात मिसळतात, त्याच्यानंतर BOD COD जास्त असल्यामुळे त्यातला ऑक्सिजन कमी होतो। हे जर त्या प्रवाळयुक्त बेटांच्या आजूबाजूला जर तसं झालं तर त्यात वाढणारे फुलं, पक्षी, फुलं, प्राणी, त्याच्यानंतर काही मत्स्यजीवन हे तिथे वाढणार नाही। तर ह्याचा आपण विचार केला पाहिजे। आणि पर्यटक जे इथे येतील त्यांना जर दुर्गंधी यायला लागली ह्या मापणच्या ह्या मिलच्या एरियामध्ये तर ते कसे येतील सांगा मला? आज आपण मोठ्या 5 स्टार इथे प्रकल्प आणतो आहोत, 5 स्टार हॉटेल्स इथे आणत आहोत। पण जेव्हा तुम्ही जर इकडनं तिकडे जाताना मापणच्या खापात जर तुम्ही जराशी तरी खिडकी वरती केली तर तुम्हाला अक्षरशः दुर्गंधीने ओकारी येईल। हे मी तुम्हाला एक त्यातला तज्ज्ञ म्हणून, एक केमिकल इंजिनियर म्हणून तुम्हाला सांगतोय। याच्या तर तुम्ही प्रिकॉशन्स घेतल्या तर उत्तम प्रकारचं पर्यटन होईल, लोकांना रोजगार मिळेल आणि आमचं सिंधुदुर्गाचं नाव जगाच्या नकाशावर जाईल, हे असं मला वाटतं। याच तुमच्या निवती रॉक समुद्रामध्ये या जवळपास अंतरामध्येच भारतीय नौसेना दिनामध्ये ती निवृत्त झालेली जी युद्धनौका आहे ती या समुद्रामध्ये स्थलांतरित केली जाणार आहे। पण ह्याचा परिणाम जो आहे, जो समुद्रामध्ये पाणी सोडलं जातं त्याचा परिणाम पर्यटकांवर होईल वाटतं? तुम्ही इथं बघू शकता की इथं केवढं मोठ्या प्रमाणात हे आहे पर्यटन आहे ते, आणि पर्यटक आता बऱ्याच प्रमाणात इथं येत आहेत। आणि असं जर काहीतरी इथं झालं किंवा दूषित पाणी किंवा हे तुम्ही म्हणताय हे असे प्रकल्प, तर ह्या पर्यटकांवर याचा नक्की परिणाम होणार। कारण आम्ही इकडचे स्थानिक आम्ही लोक आहोत आणि आमचे पण इथे छोटे मोठे पर्यटनावर आधारित धंदे उद्योग आहेत, त्यावर पण त्याचा बऱ्यापैकी परिणाम होणार आहे। जी युद्धनौका जी पाण्यामध्ये समुद्रामध्ये इथे बुडवली जाणार आहे याचा परिणाम कितपत होईल इथल्या पर्यटनावरती, काय वाटतं? सर, कोरल रीफचा मी एक अभ्यासक आहे, त्यातला एक्सपर्ट जरी नसलो तरी। आणि त्यातल्या मी अनेक गोष्टी नेहमी पाहतो, TV वर पाहतो, YouTubeवरती पाहतो, नॅशनल जिओग्राफिक मध्ये पाहतो।
तर मला अनेक वर्षापासून हा प्रश्न पडत होता की आमच्या कोकणात हे का होऊ शकत नाही, कारण मी जवळजवळ 17 देश फिरून आलेला माणूस आहे आणि मला वाटते की सिंधुदुर्गाचं जे पर्यटन आणि सिंधुदुर्गाची जी जैवविविधता आहे अत्युत्तम आहे. फक्त हे राखलं पाहिजे. तुम्ही आमच्या लोकांवरती हा असा आरोप करू नका की हा इथे उद्योगच नको, उद्योग असं काही नाही आहे. आम्हाला उद्योग हवेत, पण ते पर्यावरणपूरक तुम्ही उद्योग आणा. मी सांगतो तुम्हाला एक त्यातला अभ्यासक म्हणून, जर इथे जर प्रदूषण झालं नाही, या पाण्याचं हवेतलं प्रदूषण झालं नाही, तर तुम्हाला सांगतो जवळजवळ आपण जे सांगताय त्या युद्धनौका स्थापित केल्यानंतर पाणबुड्यांच्या मार्फत, स्कुबा डायव्हिंगच्या मार्फत जे काही पर्यटन वाढेल, माझे शब्द आपण लक्षात ठेवा, जवळजवळ त्या ठिकाणी 500 ते 1000 लोकांना डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट त्यांना त्याच्यामध्ये रोजचा रोजगार त्यांचा आणि उपजीविका त्यांची चालणार आहे. आणि ही जास्त इफेक्टिव्ह होणार एखादी तुम्ही मिल काढून त्या मिलमध्ये तुम्ही प्रदूषित पाणी सोडण्यापेक्षा. हे उत्तम काम आहे सरकारचं आणि आमचं त्याला सहाय्य राहणार आहे. आपल्यासोबत काही गृहिणी जरी आहे. आपण काकी मला सांगा, जी कंपनी सध्या सुरू आहे त्या कंपनीची दुर्गंधी येते किंवा त्याचा प्रदूषण सध्या हवेमध्ये सोडलं जातं, पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं, तुम्हाला जेवण बनवताना किंवा जेवताना काय त्रास होतो? हाच प्रॉब्लेम आहेत. काय म्हणजे सतत त्याचा वास असतो आणि मुलांना, शाळेतल्या मुलांना पण काही वेळा त्रास झालेला आहे त्याचा. डॉक्टरकडे वगैरे नेलेला आहे त्यांना. आणि त्रास म्हणजे सतत प्रदूषण आहेच ते. आता मला वाटतं की समुद्रात पाईप सोडण्याचा हट्ट असंच का कंपनीचा? कारण काय त्याच्या मागे हे आम्हाला म्हणायचं. आणि आम्ही सगळं महिला वर्ग त्या कंपनीबद्दल सतत विरोधात जातोच. महिला वर्ग म्हणा किंवा पुरुष वर्ग म्हणा, लढा चालेच आहेत आमचे. पण हाच प्रत्येक वेळा सांगूनसुद्धा हे ऐकत नाही. म्हणजे काहीतरी ते करतात हे दिसतं ना आपल्याला. तर हे का पण? आणि प्रदूषण सतत होतच आहे. नक्कीच प्रदूषण सतत होत आहे. काही पर्यटक देखील आहे आपल्या. अशा प्रकारे जर हे पाणी समुद्रामध्ये सोडत असतील तर काय परिणाम या पर्यटनावरती होणार आहे? पर्यटक येतील जिल्ह्यामध्ये असं वाटतं? पर्यटन पहिल्या गोष्टी म्हणजे काय येतो, हे सुशेगात जीवन जगण्यासाठी. माणूस का विरंगुळा व्हावा. इकडच्या स्थानिक लोकांना, पंचवर्षीय लोकांना खूप त्रास होतोय. मग पर्यटक काय इथे येईल? पर्यटक जर नाही आला मग स्थानिक लोक काय करतात, स्थलांतरित होतात. का? रोजगार म्हणून मुंबई, पुणे म्हणा, सातारा, सांगली. आणि इकडे नाही राहिलो मग माणसं काय म्हणणार? कोकणातली माणसं कुठे जातात? बाहेरच्या ठिकाणी. आपलं स्वतःचं घर असून सुद्धा, स्वतःची जमीन असून सुद्धा का फायदा? तसे प्रदूषणकारक मोठे हानिकारक प्रकल्प येऊन ते जर आले मग रोजगारावरती, इकडच्या पर्यटनावरती 100% परिणाम होणार. आणि पर्यटक म्हणून सांगतो की सरकारला कळकळीची विनंती आहे की तुम्ही असे प्रदूषणकारक प्रकल्प आणण्यापेक्षा इको फ्रेंडली आणा. जशी जुनी मातीची घरं ती तुम्ही या ठिकाणी बांधा, चांगले होमस्टे करा किंवा कायाकिंग, सगळे किती चांगले प्रकार आहेत. उद्या भविष्यामध्ये 10 वर्षांमध्ये म्हणतोय मी, हे सगळं प्रदूषणकारक प्रकल्प आले मग 100% कोकणी माणूस हा कोकणात तुम्हाला दिसणार नाही. दिसणार कोण? बाहेरचे परप्रांतीय लोक. आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त एक स्वतः माणूस असेल. मग नक्कीच पर्यावरणपूरक असे प्रकल्प आणावे असे पर्यटकांचं देखील म्हणणं आहे. मला सांगा काका, गेल्या अनेक वर्षापासून ही कंपनी सुरू आहे. आता तुम्ही लढा देताय, पुढची भूमिका काय असेल तुमची? आम्ही आमचा अगदी लढा शेवटपर्यंत अगदी चालूच राहणार, कोणाची साथ मिळो अगर न मिळो. कारण आमचं जे इकडचे स्थानिक लोक आहेत किंवा जे त्याच्यामुळे ग्रस्त आहेत ती लोक आम्ही सगळे एक आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा लढा, जोपर्यंत न्याय आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमचा अगदी लढा चालूच राहणार आहे. या कंपनीवरती राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे? अर्थातच. कारण काय की राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही यांना वरद असतं आहे. आणि त्यामुळे जे सगळं चाललेलं आहे अगदी अक्षरशः प्रदूषण खात्याच्या नियमांची पायमल्ली करून हे अगदी सगळं चाललेलं होतं. फक्त मला वाटतं मागच्याच वेळी, म्हणजे जी आता ती 7-8 महिने कंपनी बंद होती त्या कालावधीत, की लोकांमध्ये एवढा उद्रेक झाला आणि त्यांनी MPCBला अगदी धारेवर धरलं. त्यावेळी कुठे MPCBने कारवाई केली आणि 8 महिने कंपनी बंद ठेवली. नक्कीच या कंपनीवरती राजकीय नेत्यांचा वरदस्त असल्यामुळे ही कंपनी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहेत. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.